तर समाज प्रबोधनाची ही सगळी माध्यमं आहेत. त्यामध्ये चित्रपट आहे, नाटक आहे, लोककला असतील, साहित्यिक असतील, विचारवंत असतील आणि हे आपापल्या परीनं खूप मेहनतीनं प्रयत्न करत असतात समाज प्रबोधन करण्यासाठी. चित्रपट माध्यम देखील हे चित्रपट बनवताना, त्याची कथा निवडताना, त्यातले सीन, सिक्वेन्स निवडताना त्याच्यावर खूप विचार करून, खूप मेहनत करून तयार करतात. आपल्याला फक्त काय हाय होई शिट्ट्या मारून आपण चित्रपटातून निघून जातो चित्रपटगृहातून. परंतु कुठेतरी विचार करायला लागला पाहिजे. सिंहासन सारखा चित्रपट जेव्हा आला होता राजकारणावरचा, त्यांनी खूप मोठं समाज प्रबोधन केलं. पिंजरा सारखा चित्रपट असेल, त्यांनी समाज प्रबोधन केलं. अलीकडे एक चित्रपट येऊन गेला, मला वाटते पोलीस खात्याच्या संबंधित काहीतरी तो काय तो अजय देवगण सिंघम तो सिंघम चित्रपट होता. या सिंघम चित्रपटामध्ये तुम्हाला सांगतो संतोषजी, इतकं सुंदर ह्या प्राप्त परिस्थितीवर इतकं सुंदर एक सीन त्यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे हे राजकारणी ह्या खुर्चीच्या जोरावर कशा जोरावर किती विचित्र वागतात आणि मग यांच्या सतत काय केलं पाहिजे हे जर तुम्हाला पाहिजे असेल ना, हा सीन बघून घ्या. आता मला सांगा की हे हे समाज प्रबोधनाचं काम नाही करणार आणि मग लोकांनी याच्यातून काहीतरी शिकायला पाहिजे ना. असले अभद्र युती करून विचारसरणी सगळ्या आपल्या आपल्या विचारसरण्या खुंटीला टांगून कमरेचं सोडून डोक्याला बांधून ते खुर्चीत बसायला गेले ना, असं करायला पाहिजे. हा एक आहे असं म्हणतो तुम्ही म्हणाल की बा असं कसं हवा, तुम्ही काही पण हिंसा करायला सांगता, कायदा कोणाला हातात घेता येतो कायदा हातात घेऊ नये असं कायद्यानं म्हटलेलं आहे, घटनेत म्हटलेलं आहे. पण कायदा पायात घेऊ नये असं कुठे दिलंय का? अगदी छान छान बेस्ट. मला सांग, कायदा पायात घेऊ नये असं कुठे दिलंय का? नाही, कुठे दिलंय? आणि मग जर तुम्हाला आणि आम्हालाच फक्त कायदा हातात घेऊ नये किंवा कायद्याच्या वाट्याला जाऊ नये हे काय बंधन आमच्यासाठी येतात? हे आरामखोरांसाठी नाही. यांनी काही करावं. जनादराचा अनादर करणाऱ्यांची अवस्था फार वाईट होते आणि असं काही हतबल होऊन जाण्याची गरज नाही दर्शको. किती परिस्थिती हाताबाहेर गेली ना, हिमालय एवढा जरी डोंगर असेल आणि त्याला किती जरी चढ असला ना, तर एका पॉईंटवरून उतार सुरू होतो. हा निसर्ग नियम. ही जी परिस्थिती बिघडलेली दिसते ना, यातनं हताश व्हायची गरज नाही. कायदा हातात आणि पायात सुद्धा घ्यायची गरज नाही. मी तिथं गमतीनं सांगितलं. परंतु खरंच जर हे निगरगट्ट असेच वागत राहिले ना, तर त्या खुर्चीवर बसायला जातील ना, त्यावेळी तेच करायला पाहिजे. काय म्हणतात संतोषजी? आबा खूप छान आपण विश्लेषण केलेलं आहे आणि मला वाटतं की दर्शकांच्या मनामध्ये तो प्रश्न होता की आता पुढे काय करायचं, तर याचं निश्चित उत्तर जे ते या व्हिडिओच्या माध्यमामधनं भेटलं असेल. आणि मला असं वाटतं की खरोखरच राजकारण्यांनी सुद्धा जो जनाधार तुम्हाला मिळालेला आहे, जनतेने मतदान का केलेलं आहे हे आपण आपल्या मनामध्ये ठेवून नंतरच प्रत्येक निर्णय घ्यावा, ही माफक अपेक्षा मतदानानंतर मतदारांची असती. कारण की भेट 5 वर्षानंतर होती आणि यांना माहीत होऊन गेले की यांची प्रत्येक मतदाराची मेमरी खूप कमी असते, वर्षाच्या वरती टिकत नाही. 5 वर्षाला आपण परत एकदा नवीन मुद्दे घेऊन किंवा तेच मुद्दे घेऊन परत आपण त्याच मुद्द्यावर निवडणूक लढून जिंकू अशी अपेक्षा असती. पण कुठं ना कुठं तुम्ही म्हणल्यासारखं यांना सुद्धा उतार ह्या विचारसरणीला सुद्धा उतार लागणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये तुम्ही कळवा, व्यक्त व्हा कॉमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.